नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय हेल्दी, ऑइल फ्री असं शेवग्याचं सूप बघणार आहोत. शेवग्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि लोह असतं, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडं मजबूत होतात, पचन सुधारतं, वजन कमी होतं, मधुमेह नियंत्रणात राहतो. चला तर मग करूया अशा बहुगुणी शेवग्याचे आरोग्यदायी सूप. हे सूप करण्यासाठी आपल्याला छान ताज्या आणि मगजदार अशा शेंगा घ्यायच्या आहेत. शेंग मगजदार असेल तर सूपाला थिकनेस खूप छान येतो. शेंगा आपल्याला सर्वात आधी थोड्या छिलून घ्यायच्या आहेत. या सूपासाठी मी 1 पाव एवढ्या शेंगा वापरत आहे. छिलून घेतल्यावर या शेंगा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत. आता या शेंगा आपल्याला कुकरला उकडून घ्यायच्या आहेत. शेंगांसोबतच यात 5 ते 7 लसूण पाकळ्या घालायच्या. एक मोठा टोमॅटो चिरून घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित शिजावं म्हणून यात वाटीभर एवढं पाणी घालायचं. आता हे कुकरला लावून याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चेक करून बघूया. शेंग अगदी छान मऊसूत अशी शिजलेली आहे. थोडं गार झाल्यावर आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. शिजवताना आपण थोडं पाणी घातलं होतं, ते सुद्धा आता यात घालून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यावर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. याचा सगळा चोथा आपल्याला काढून टाकायचा आहे. शेंगा छान मगजदार होत्या, त्यामुळे आपल्याला असा छान घट्टसर पल्प मिळालेला आहे. आता यात पाणी ॲड करायचं. तुम्हाला सूप किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार यात पाणी ॲड करायचं. एका जाडबुडाच्या पातेल्यात आता हे उकळायला ठेवायचं आहे. मिरी पावडर घालायची आपल्या आवडीनुसार. मी अर्धा टेबलस्पून एवढी घातलेली आहे. खडे मीठ घालायचं चवीनुसार. खडे मिठाने खूप छान टेस्ट येते सूपाला. चिमूटभर एवढं काळं मीठ घालायचं. याने सूप छान चटपटीत होतं. आणि आता मी बारीक क्रश केलेलं गाजर घालत आहे. गाजर ऑप्शनल आहे, पण जर घातलं तर सूपाला छान हलकीशी गोडसर चव येते. आता हे मंद आचेवर छान उकळू द्यायचं. सूपाला आता छान उकळी आलेली आहे. याला खूप जास्त उकळायची गरज नाही, कारण यातले सगळे जिन्नस शिजलेले आहेत. फक्त गाजर शिजेपर्यंत याला उकळून घ्यायचं. शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा खूप छान सुगंध येतो सूपाला. गरमागरम असं हेल्दी टेस्टी शेवग्याचं सूप आता तयार झालेलं आहे. घरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांसाठी, आजारी माणसांसाठी सगळ्यांसाठीच हे सूप खूप उपयुक्त असं आहे. तेव्हा ट्राय करून बघा आणि आवडलं तर मला कॉमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.